बाई मी रस्त्याने येत होती, एका मकान मालकानं भिंतीवर लिहून ठेवलं मकान बेचना है. मी पण त्याच्यावर जाऊन लिहिलं बेच दो, हमें नहीं लेना है. बाई आजकाल की नाही टमाट्याने चवच नाही राहिली. बाई घरोघरी संडास झाले की नाही, लोक आता शेतात जात नाही ना. कांतीच्या सुनीनं मला म्हटलं की लग्न झाल्यावर आमचे मायबाप जर आम्ही आणले तर जगात एकही वृद्धाश्रम राहणार नाही. मी तिला उत्तर दिलं, बाई लग्न झाल्यावर सासू सासऱ्यालाच मायबाप जर मानलं तर जगात काय कुठंच वृद्धाश्रम होणार नाही. मी चप्पल आज मला स्वप्न पडलं. स्वप्नात यमदूत माझ्या दारात आला. मी म्हटलं कसा काय आला? तर मी तुझ्या आईला घ्यायला आलो. मी म्हटलं बापा माझ्या आईला नको नेऊ, लागन तर मला घेऊन जा. यमदूत म्हणाला घ्यायला तर तुलेच आलो होतो, पण तुझ्या आधी तुझ्या आईनं हा सौदा केला. वजन कधी खूप वाढून राहिलं बाई. आता कधी मला बाहेरचं खाणं बंद करावं लागेल. अहो आई असं करत जा, पार्सल किन तुम्ही घरी घेऊन येत जा, म्हणजे आपण दोघे घरी खायचं. जेव्हा घर बांधतात ना तेव्हा किचन रूम, बाथरूम, हॉल रूम अशा प्रकारचे नाव असतात. आमच्याकडे बाबाचा कमरा, आईचा कमरा, मुलांचा कमरा, सारे कमरेच कमरे असतात. बाई मले आंब्याचं लोणचं करायचं होतं, तर मग मी की नाही यूट्यूबवर सर्च केलं लोणचं कसं तयार करावं. मग कनी त्याच्यावर लिहून आलं की गावातल्या बँकेच्या मॅनेजरले भेटा म्हणून. आता गेली बाई मी बँकेच्या मॅनेजरकडे. त्याले म्हटलं मला लोणचं करायचं होतं, तर म्हणे तुम्ही आधार कार्ड द्या. आणखी त्यानं काय काय कागद मागितले, दिले बाई मी त्याला सगळे कागद दिले, पण त्यानं कैऱ्या मागितल्याच नाही. आता मला विचार पडला तो लोणचं कसा तयार करल. बाई मी आज बँकेत गेली लोन काढायसाठी. तिचा साहेब काय म्हणे, मैं आपको बिना इंटरेस्ट पे लोन देता हूँ. मी म्हटलं का हो साहेब तुम्हाला इंटरेस्ट नाही तर काय रे देऊन राहिले लोन मला. चालली मी घरी. का कुठे गेलती? कुठे नाही आई. हे काय लपून राहिली तू? काय हातात पाहू? काही नाही अहो आई काही नाही ना. हे केव्हापासून धंदे चालू केले होत्या? वाई हे माय नाही तुमच्याच पोराचा. बोलत जा ना जरा सकते. आदमी आणि जनता यांच्या पहिले आम लावतात, म्हणजेच आम आदमी, आम जनता. कशासाठी? म्हणजे काम झालं की आंब्यासारखं चोकून गुटली फेकता आली पाहिजे. अरे दामिनी काय बाई माझा व्हिडिओ काढून दे बरं. बर मी थोडा डान्स करते. हो. न ये करे न वो करे, मेरा वीडियो देखने के बाद मुझे फॉलो करो.
लोक तेवढे टॅलेंट असतात की गाडी हालून हालून सांगू शकतात की याच्यात पेट्रोल आहे की नाही. काय करू राहिली भाजी? बाई नोट पाहून राहिली. हे नोट 10च्या नोटीला तू इकडून तिकडून पाहू राहिली. याच्यात काय अमिताभ बच्चन आहे, महात्मा गांधी दिसत आहे. कितीही इंग्रजी शिका पण पुत्र माग लागलं ना हट, हट, हट असंच बोलावं लागते. एक्सक्यूज मी असं म्हणून नाही चालत. माय आधी काय पाहू राहिली हो तू? ओ मा किती मोठं छिद्र आहे. त्या साप आहे की काय आहे तुला साप गिप दिसला का? नाही. मग काऊन पाहून राहिले तू? काऊन अरे बापरे म्हटलं. तशात राहिली पाहू. सरकारनं कधी एक नियम काढला ह्या पावसाळ्यात, एक झाड लावा, एक दारूची बाटली फ्री मध्ये घेऊन जा, तर खरंच सांगते हे बेवडे जिथं नाही तिथं झाडं लावतील आणि साऱ्या भारताला हिरवगार बनवतील. काय बाबू के एवढी बारीक काम झाली? मी सावरच्या चक्कीचा आटा खातो ना. तर मी माझ्या यवतमाळच्या चक्कीचा आटा खातो म्हणून एवढी फुगली. तूही खाते ना? कोणत्या पोट्टीसाठी आपलं जिंदगी बर्बाद नका करू पोट्टे हो. कारण त्या पोट्टीले तर दुसरा पोट्टा भेटूनच जाईल, पण तुमच्या मायले दुसरा बेटा नाही भेटू शकणार. जी इकडे आहे ना. काय ग काय झालं? मला रात्रभर डास चावले, झोपच नाही येत होती रात्रभर. बाई डास झोपल्यावर तू झोपत जाणार. प्रत्येक कुवाऱ्या मुलीत 9 देवीचा वास असतो, पण लग्न झाल्यावर कोणती देवी ऍक्टिव्ह होईल हे मुलाच्या कर्तव्यावर अवलंबून.